नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 38 साईजच्या लांब बाहीचं कटिंग पाहूया। तर ही बाही जी आहे ती 10 इंचाची असणार आहे आणि त्या बाहीचं आपण कटिंग कसं करायचं हे पाहूया। या पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग करा, बाहीला अजिबात कुठेही घोळ किंवा चुनी अजिबात येणार नाही। तर बाही कटिंग मी बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे, पण साईजनुसार काही मैत्रिणी कमेंट करत आहेत की बाही कटिंग दाखवा। तर पहा, मी नेहमी जसा मुंडा घेर आहे त्याप्रमाणे बाहीचं कटिंग करते। जर तुम्हाला छातीनुसार बाहीचं कटिंग करायचं असेल तरीसुद्धा मी जी पद्धत सांगत आहे या पद्धतीने तुम्ही जरी कटिंग केलं तरी चालेल, पण शक्यतो तुम्ही मुंडा घेर जो आहे तो वापरून बाहीचं कटिंग करा। आणि तुम्ही छातीचं जरी मेजरमेंट्स म्हणजे छातीचा चौथा भाग आपण घेतो बाही रुंदी म्हणून, तर तेही घेऊन जरी तुम्ही बाहीचं कटिंग केलं तरीही बाही जी आहे ती परफेक्टच बसणार आहे, पण बाही रुंदी थोडी कमी जास्त होते। एक अर्धा इंचाचा फरक पडतो रुंदीमध्ये मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग आणि छातीनुसार बाहीचं कटिंग यामध्ये फक्त अर्धा इंचाचा फरक पडत असतो, जास्त फरक पडत नाही। तर दोन्हीही बाही आपली एकदम परफेक्टच असते। तर या इथे पहा 10 इंचाची बाही आहे, तर 11 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया। शक्यतो जास्तीत जास्त अस्तरचेच ब्लाउज असतात, तर आपण अस्तरच्याच बाहीचं कटिंग पाहूया। अजून एक 11 इंचावरती असं मार्किंग करून घेतलं। हे झालं उंचीचं मार्किंग। आता पहा, लांब बाही आहे म्हणून आपण 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे। सर्वच साईजमध्ये फक्त 3 इंच कॅप हाईट नाही वापरायची, 3.5 इंच कॅप हाईट तुम्ही घेऊ शकता। इथे सुद्धा मी 3.5 इंच कॅप हाईट घेतलेली आहे पहा, आणि इथे एक लाईन ओढली। आता जेव्हा मी मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग करते तेव्हा पहा काय करते, जो काही मुंडा घेर असेल तो मी इथून असा तिरका टाकते। म्हणजे 8.5 मुंडा घेर असेल तर इथून मी असं 8.5 वरती मार्किंग करते, पण मी तुम्हाला साईजनुसार आज कटिंग दाखवते। तर छातीचा चौथा भाग 38 साईज आहे, तर त्याचा चौथा भाग किती येतो 9.5 इंच। तर आता इथे आणखीन काय बदल पहा, ही चौथा भाग आता मी डायरेक्ट काढला। तर चौथा भाग कधी वापरायचा, जर तुमचं 1.5 इंच शिलाई मार्जिन असेल कुठे ब्लाऊजमध्ये जेव्हा तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन वापरता त्यावेळेस पहा तुम्हाला इथे 1.5 इंच वापरायचे। आता जर 2 इंच तुम्ही शिलाई मार्जिन घेत असाल तर काय करायचं, 9.5 प्लस अर्धा इंच त्यामध्ये एक्स्ट्रा घेऊन 10 इंचावरती मार्किंग करायचं आहे। आणि आपल्या कटिंगमध्ये नेहमी मी 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घेते, त्यामुळे मी तुम्हाला त्याप्रमाणे या इथे बाही दाखवते। फक्त या इथे बाही रुंदीमध्ये एवढाच बदल करायचा आहे। 1.5 आणि 2 इंच जर शिलाई मार्जिन असेल तर काय करायचं, 1.5 इंच असेल तर 9.5 घ्यायचं, 2 इंच मार्जिन असेल तर 10 इंच घ्यायचं। आता या इथे मी असं 9.5 वरती मार्किंग केलं। इथे सुद्धा मी 9.5 वरती मार्किंग करून घेते आणि एक बॉक्स असा आपण तयार करून घेऊया, जेणेकरून आपल्या मैत्रिणींना पटकन समजेल। आता इथेही पहा, जर तुम्ही 1.5 वापरत असाल तर इथे 1.5च घ्यायचं, आणि जो 2 वापरत असाल तर पहा इथं हे मार्जिन एक्स्ट्रा होणार आणि मग परत इथून तुम्ही 2 असं घ्यायचं आहे। तर इथंच तुम्ही जरी 1.5 इंच घेतलं तरी इथंच पॉईंट येणार आहे, आणि 2 जरी घेतलं तरी इथंच पॉईंट येणार आहे, कारण 1.5 मध्ये आपण आतमध्ये घेऊन इथे 1.5 करणार। आणि जर 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर आपण बाहेरून वाढवतो अर्धा इंच, तर इथेच हा पॉईंट येणार आहे। आता हे जे 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून अशी एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे पहा, इथपर्यंत जिथे आपण बाहीचं मार्किंग केलेलं आहे उंचीचं, तिथे बाही उंची 10 आहे तर आपण 11 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आता मात्र याचे 4 भाग करायचे। हे झाले 2 भाग। आता परत ह्या दोन्हीचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत या पद्धतीने। अशा पद्धतीने केल्यानंतर
इथे मी बाहीला आकार देण्यासाठी फक्त 1 इंच घेते पहा. फक्त ही तिरकी लाईन आहे ना, याचे 4 भाग करायचे, बाकी नाही, याच्या पुढे नाही जायचं. याच्या आतमध्येच जेवढी तिरकी लाईन आहे त्याचेच तुम्ही 4 भाग करा. अर्धा इंच. आता इथे पहा, हे जे समोरचे 2 पॉईंट आहेत ते अर्धा इंचाने वरती घ्यायचे आणि हा तिसरा पॉईंट आहे लास्टचा, तो अर्धा इंचाने डाऊन करायचा आहे खाली. तर या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आता आपण समोरचा जो आकार आहे तो कसा द्यायचा पाहूया. हे 1 इंच आहे, हे अर्धा इंच आहे. पहिला पॉईंट अर्धा इंचाचा जोडला. आता हा मध्य आहे, इथे आणायचं, इथे नाही नेऊन जोडायचं. पहा इथे या पद्धतीने जोडल्यानंतर हा अर्धा इंचाचा पॉईंट आहे तो या खालच्या अर्धा इंचाच्या पॉईंटला आणून जोडायचा आणि सरळ या इथे आपलं फिटिंग आहे, इथे आणून असं जोडायचं. असा अगदी सावकाश असा तुम्ही हा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हा झाला आपला बाहीचा पुढचा आकार. तर पाठीमागचा आकार कसा द्यायचा, इथे पहा 1 पॉईंट असा वरती जायचं. पहा हा 2 नंबरचा अर्धा इंचाचा पॉईंट आहे, यावरती आणून जोडायचं आणि पहा या पद्धतीने. समजलं? ही आपली बाहीला आकार देण्याची एकदम सगळ्यात सोपी ट्रिक आहे. तर या पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग करू शकता. ज्यांना बाहीला आकार देता येत नाहीत त्यांनी पहा या पद्धतीने आकार द्या, एकदम परफेक्ट असे आकार येतात. आता दंडघेर, तुमचा जो काही दंडघेर असेल तो तुम्ही घ्या. 6 असेल, 6.5 असेल, जो काही. आता 6.5 वरती मी मार्किंग केलं आणि पुढे हे 1.5 इंच शिलाई मारली. आता हे पॉईंट असे जोडायचे. फिटिंग करताना पहा थोडंसं असं कर्वमध्ये करायचं. असं याने काय होतं, इथे बाहीला घोळ किंवा चुनी अजिबात येत नाहीत. पहा इथे लूज पडल्यामुळे काय होतं, इथे चुन्या तयार होतात. तर ही एक ट्रिक आहे. फिटिंग करताना तुम्ही या पद्धतीने थोडंसं आतून 1.5 इंच असं थोडं आतमध्ये येऊन फिटिंग करायचं. इथेही करायचं नाही, इथे जरा थोडंसं जास्त करायचं. म्हणजे काय होतं, इथे ही बाही परफेक्ट बसते आणि इथे दंडघेराजवळ आपल्याला आणून मिळवायचं आहे. आता हा जो आकार आहे थोडासा मी असा डाऊन करते पहा, याने बाहीला फिटिंग एकदम सुंदर असं येतं. तर अगदी सावकाश असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे बाहीचं ड्राफ्टिंग कसं करायचं. 38 साईजची ही बाही आहे आपली. तर आता आपण ही कटिंग करून घेऊया. आता इथे पहा या पद्धतीने ही बाही आपली तयार आहे. आता इथे हा सेंटर आहे, इथे कट देऊन घ्यायचा. इथे आपलं शिलाई मारली नाही, इथेही एक कट देऊन घ्यायचा, जेणेकरून आपली बाही कटवरती फिटिंगच्या ब्लाऊजमध्ये बरोबर गेली पाहिजे. आता या इथे हा जो पुढचा पार्ट आहे तो या पद्धतीने आपण कट करून घेऊया. तर अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील, म्हणजे पहिल्यांदा जरी आपला व्हिडिओ पाहत असतील तरीसुद्धा त्या मैत्रिणींना आपल्या पटकन समजणार आहे. एवढी सोपी बाही कटिंग मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर हा बाही कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.